आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात टॉप 10 घडामोडी. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचं निवडणूक आयोगानं बुधवारी सांगितलं. निवडणुकीसाठी दोन्ही सभागृहांच्या खासदारांचे निवारचे गण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं. लोकनियुक्त आणि नामनिर्देशित अशा दोन्ही खासदारांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवारी साजरा झालेल्या वाढदिवसानिमित्ताने प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिराती, रस्त्यांवर बॅनर, पोस्टरही लावले गेले. त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन झाले. भाषेच्या मुद्द्यावर दुही पसरवण्याचे प्रयत्न लोकशाहीला धरून नाहीत. हा सर्व प्रकार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला राजकीय डाव असल्याची टीका राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ठाकरे बंधूंचे नाव न घेता केली आहे. भाषेवरून दुही पसरवण्याचा हा प्रयत्न समाजच उधळून लावेल असा विश्वासही लोढा यांनी व्यक्त केला आहे. 2006च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी टिप्पणी केली आहे की निर्दोष सुटकेवर स्थगिती देणे ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. भारताचे सरन्यायाधीश BR गवई यांनी त्यांच्या खंडपीठासमोर दुसऱ्यांदा हा खटला उपस्थित करण्यात आला तेव्हा हे निरीक्षण मांडले. पण घाई काय आहे? 8 जणांची आधीच सुटका झाली आहे. निर्दोष सुटकेवर दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांमध्ये स्थगिती दिली जाते असं सरन्यायाधीश गवई म्हणालेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी खेळत असल्याचे वादग्रस्त ठरलेले चित्रीकरण कोणी केले याची चौकशी विधिमंडळ सचिवालयाने सुरू केली आहे. कोकाटे हे सभागृहाचे कामकाज सुरू असताना भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याची चित्रफित राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी समोर आणली आहे. यावरून कोकाटे वादग्रस्त ठरलेत. ही चित्रफित कोणी तयार केली याची साऱ्यांना उत्सुकता आहे. सत्ताधारी बाकांवरील कोणीतरी त्यांचं चित्रीकरण केलं असण्याची शक्यता वर्तवली जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 20 जिल्हाध्यक्ष लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आलाय. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील. शिवसेना नेते उदय सामंत यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादात विनाकारण उडी घेऊन मराठी माणसाला डिवचणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंना बुधवारी मराठी खासदारांनी अद्दल घडवली आहे. संसद भवनात त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी विचारला. जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनांची लॉबी दणाणून गेली आणि दुबे यांना तेथून चक्क काढता पाय घ्यावा लागला. 5 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास नैसर्गिक जलस्रोताशिवाय पर्याय नसल्याची भूमिका राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर न्यायालयाने असमाधान व्यक्त करत पर्यावरणाची चिंता असल्याचं स्पष्ट केलं. 8 फुटांपर्यंतच्या POP गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक करण्याबाबत विचार करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन आज करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आदी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठी भाषा खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जलप्रदूषणाबाबत असंसर्गजन्य आजार प्रतिबंधक विभागाकडून दररोज अहवाल सादर केला जातो. GPS उद्रेकानंतर या दैनंदिन अहवालाची अधिक बारकाईने तपासणी सुरू आहे. GBSच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री ग्राम स्वास्थ्य योजना लवकरच राबविण्यात येणार आहे अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.